सुधाकर सोनवणे यांच्या सामाजिक बांधिलकीतून शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा एक सुंदर प्रयत्न यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पाहायला मिळाला. नवी मुंबईतील पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळेच्या शिक्षक चमूने नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वारशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रबाळे शाळेतील शिक्षकांनी वारशी शाळेला भेट देत 100हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, वह्या, दप्तरे, रेनकोट, चित्रकलेच्या वह्या, रंग तसेच क्रीडा साहित्याचं वाटप केले. नवीन दप्तर, रंग आणि खेळाचं साहित्य मिळताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचं हास्य पाहून उपस्थितांचंही मन भरून आले. विशेष म्हणजे वारशी शाळेसाठी ध्वनिक्षेपकाची गरज असल्याचं ग्रामस्थांनी सांगताच रबाळे शाळेच्या शिक्षकांनी तात्काळ ध्वनिक्षेपक उपलब्ध करून दिला. याच ध्वनिक्षेपकावर स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा आणि विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सुधाकर सोनवणे यांच्या संस्कारांची ही प्रत्यक्ष कृती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या 3 वर्षात सुधाकर सोनवणे यांनी आदिवासी पाड्यांवरील 75हून अधिक शाळांना भेट देत 7,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केले आहे. याच सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत कमलेश इंगळे, सनी पाटील, मनोज चव्हाण, अमोल वाघमारे, विशाल राजगुरू आणि गौरव बाबाजी पगार या शिक्षकांनी ग्रामीण नागरी स्नेह सेतू उभारण्याचा आदर्श निर्माण केला आहे.